आणि पवित्र यांच्या नामे प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि परमेश्वराचे आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजपासून आपण पवित्र आठवड्याला सुरुवात करीत आहोत. आजच्या या उपासना विधीला दोन नावं आहेत: दुःख सहनाचा रविवार आणि झावळ्याचा रविवार. झावळ्याचा रविवार का? त्याला रामाचा पास म्हणतात. आता काही वेळ लोक सांगतात रामाचा आणि येशूचा काय संबंध आहे का? काहीच नाही. या झावळ्या आहेत. या झावळ्याला येशूच्या काळामध्ये नाव काय होतं? रामाच्या पाक्या. आपण माडाच्या पाक्या म्हणतो, त्यांना रामाच्या पाक्या म्हणायच्या. आणि म्हणून रामाचा पास. आज येशू जल्लोषानं जेरुसलेम नगरीत प्रवेश करतो. येशूची ही मिरवणूक, दुःख सहनाची मिरवणूक. येशू गाढवावर बसतो. गाढव शांतीचं प्रतीक. येशूची लोकांनी स्तुती केली. ज्या लोकांनी स्तुती केली त्याच लोकांनी शब्द काढले. ज्यांनी होसाना म्हटलं त्यांनीच त्याला क्रुसावर खेळा, त्याला मारून टाका. म्हणून येशू काय होता? स्थितप्रज्ञ. स्तुतीमुळे हुरळून गेला नाही आणि दुःखामुळे पळून गेला नाही. माणसाने जीवनामध्ये स्थितप्रज्ञ असावं. गौरव स्तुती सर्व परमेश्वर. माझं कार्य मी करावं ही कृपा मिळणार. आपण प्रार्थना करूया. ही पवित्र रस्ते साजरे करण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराचं मी कबूल करतो की शब्दाने कृत्याने वैरी मी पापे केले आहे. माझा विनंती करतो माझ्यासाठी आपल्याकडे परमेश्वराजवळ सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आम्हाला दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे देवो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. यशया म्हणतो, शिंदेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्याची जिव्हा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द व चितू ह्यांपासून मी आपले तोंड झुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी तोंड झुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारबोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.
प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात. ते वाकूला दाखवतात. ते थट्टेने डोके हलवतात. त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला. तो त्याला मुक्त करो. तो जर त्याचा आवडता असेल तर तो त्याला सोडवो. आपला प्रतिसाद. कुत्र्यांनी मला वेढले आहे. दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे. त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत. मला माझे सर्व हाडे मोजता येतात. आपला प्रतिसाद. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात. ते माझ्या सगळ्यावर चिठ्ठ्या टाकतात. हे परमेश्वरा, तू दूर राहू नको. हे माझ्या सामर्थ्या, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर. आपला प्रतिसाद. मी आपल्या बंधनांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णीन. ओहो परमेश्वरांचे भय धरणाऱ्यांनो त्याचे स्तवन करा. याकोबचे वंशज हो, तुम्ही सर्व त्याचे गौरव करा. इस्रायलचे वंशज हो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा. आपला प्रतिसाद. पौलाचे फिलिप्पीस पत्रातून घेतलेले वाचन. ख्रिस्त येशू जो तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाने होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले. यतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हा प्रभूचा शब्द. जयघोष. शुभ वर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. यहुदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय मिळालं? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमी भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता वल्लडनाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे. त्यांनी म्हटले, नगरात आणून
एका माणसाकडे जा, त्याला सांगा की गुरु म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्लांडण सहन करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्लांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला. प्रभूजी, मी तर नाही ना? त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्या बरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा त्याने विचारले, गुरुजी, मी तर नाही ना? तो म्हणाला, होय, तूच. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद देऊन ती मोडली व शिष्यास देऊन म्हटले, घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही. नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्वजण या रात्री माझ्याविषयी अडखळा, कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढराची दानादान होईल, परंतु मी उठवल्या गेल्यानंतर तुमच्या आधी गाडीला जाईन. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरीही मी कधीही अडखळणार नाही. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनी तसेच म्हटले. नंतर येशू शिष्यांबरोबर गेत्सेमानी नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे 2 मुलगे ह्यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणाप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की, हे माझ्या बाबा, शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जातो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहे असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने खडकापणे माझ्या बरोबर चालवत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाबा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहे असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्यांनी पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, तुम्ही अद्याप विसावा घेता काय? पहा, खटका जवळ येत आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरू दिला जात आहे. खा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. तो बोलत आहे इतक्यात पहा, 12तील एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता.
त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन गुरुजी सलाम. असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, मित्रा, तू येथे कशासाठी आलास? तेव्हा त्याने जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पहा, येशू बरोबर जे बोलत होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत म्यानात घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आता माझा पिता देवदूताच्या 12 सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही काय? पण असे झाले तर याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रे कसे पूर्ण व्हावे? त्याच वेळेस येशू लोकसमुदायास म्हणाला, एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धराव्यास तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही काय? पण संदेशाचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. मग येशूला अटक करणाऱ्याने त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला व आत जाऊन शेवट काय होतो हे पाहावयास आमदारांमध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायी सभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधत होते आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघेजण येऊन म्हणाले की देवाचे मंदिर मोडावयास व 3 दिवसात ते बांधावयास समर्थ आहे असे ह्यांनी म्हटले. तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध शाक्य देतात हे काय? तथापि येशू उगाच राहिला. यावर प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ सांगतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, ह्याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे, तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले आणि त्याने त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराक मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशू बरोबर होतास. तो त्या सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. मग तो बाहेर देवळीवर गेल्यानंतर दुसरीने त्याला पाहून तिथल्या लोकांस म्हटले, हा नाझरेतकर येशू बरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला. मी त्या मनुष्याला ओळखत नाही. नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येईल. तेव्हा तो शापोच्चारण करून आणि शब्दा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. प्रातःकाळ झाल्यावर सर्व प्रमुख याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात याच्या स्वाधीन केले. तेव्हा तो शिक्षा पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि त्याने ते 30 रुपये मुख्य याजक वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला,
मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हास काय, तुझे तूच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले आणि जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकाने ते रुपये गोळा करून म्हटले, हे ज्ञानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांची उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन इर्मया संदेशकाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की ज्याचे मोल इस्रायलच्या वंशजापैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल म्हणजे 33 रुपये त्यांनी घेतले आणि परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने त्याला म्हटले, आपण म्हणता तसेच. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे लोक तुझ्या विरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात हे तुला ऐकू येत नाही काय? परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणामध्ये लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती आणि त्यावेळेस तेथे बरब्बा नावाचा एक प्रसिद्ध बंदिवान होता. यास्तव ते जमल्यावर पिलाताने त्याला म्हटले, मी तुम्हाकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे, बराबाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला? कारण त्याने येशूला हेव्याने धरून दिले ते त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला. त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण बोलू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या. इकडे मुख्य याजक व वडील यांनी बराब्बाला मागून घ्यावे आणि येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. सुभेदाराने त्यास विचारले, तुम्हाकरिता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बराबाला. पिलाताने त्यास म्हटले. तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूची मी काय करावे? ते सर्वजण म्हणाले. त्याला वधस्तंभावर खेळून टाका. तो म्हणाला, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? परंतु ते फारच आरडाओरड करीत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खेळून टाका. यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळावर असो. तेव्हा त्याने त्यांच्याकरिता बराब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खेळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले. नंतर सुभेदाराच्या शिष्याने त्याला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहूद्यांचा राजा नमस्कार असे म्हणून त्याने त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्याने त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खेळण्याकरिता घेऊन गेले. ते बाहेर जात असता सिमोन नावाचा कोणी कुरेनिकर मनुष्य त्यास आढळला. त्याला त्याने त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता भेटीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोचल्यावर त्याने त्याला पित्तमिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला. परंतु तो चाकून पाहिल्यावर तो भिईना. त्याला वधस्तंभावर खेळल्यावर त्याने चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. नंतर तेथे बसून त्याच्यावर ते पहारा करीत राहिले. त्याने त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला. तो असा, तो यहूद्यांचा राजा येशू आहे. त्यावेळी त्याने त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे आणि एक डावीकडे असे वधस्तंभावर खेळले आणि जवळून येणारे जाणारे डोकी डोलवीत
त्याची अशी निंदा करीत होते की अरे मंदिर तोडून 3 दिवसात बांधणाऱ्या स्वतःचा बचाव कर. तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली उतर. तसेच मुख्य याचकही शास्त्री वडील त्यांच्या समोर थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्रायलचा राजा आहे. त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो देवावर भरोसा ठेवतो. तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे. जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो. मग त्यांच्यातून एकाने लागले व धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. यांना शक्य असेल त्याने गुडघे टेका आणि थोडा वेळ शांत राहा. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वर बरसून खालपर्यंत फाटून दुभांगला. भूमी कांपली, खडक फुटले, थडगी उघडली आणि मरण पावलेल्या पवित्र जनांची पुष्कळ शरीरे उठवली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप आणि घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, खरोखर हा देवाचा पुत्र होता. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मागदालिया मरिया, याकोब व योसेफ यांची आई मरिया आणि जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हा येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यावयाची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले. एक मोठी धोंड लुटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मागदालिया मरिया व दुसरी मरिया या बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याचक आणि परुषी पिलाताकडे जाऊन म्हणाले, महाराज, तो जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता. ह्याची आम्हास आठवण आहे. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे. नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील आणि तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग शेवटची फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. पिलात म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे. जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. प्रभूचे हे दुःख सहन, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर केला.
त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, उमानेपासून जन्मला, कोणते पिढ्याच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेढ्यात उठला, स्वतःला चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. ते दूत जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी बोलावले. पवित्र आत्मा, पवित्र कायदे, ख्रिस्त सभा, स्वर्गाचा यहोवा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व प्रकारचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. या दिवसात ख्रिस्ताने आपल्या अपार दुःख सहनाच्या वेळी आपल्या पित्याकडे प्रार्थना आणि विनवणी केली. आपण देखील आपल्या पापांसाठी नम्रतेने आणि पश्चातापाने प्रार्थना करूया. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावरील आपल्या प्रेमामुळे आमच्या स्वर्गीय पित्याने आमच्या प्रार्थना ऐकून त्याचा स्वीकार करावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपलं उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी प्रभूचा प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊन भाविकांना परमेश्वराच्या जवळ येण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज प्रभू आपल्या राज्यवैभवात जेरुसलेम नगरीत प्रवेश करीत आहे. लोक हर्षाने व आनंदाने राज्याच्या राजाचे भव्य दिवस स्वागत करतात. प्रभूच्या सामर्थ्यशाली वैभवाचा हा पवित्र आठवड्यात आपणास जवळून अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वतःच्या जीवनाचे आत्मपरीक्षण करून आदर्श जीवन जगण्यास आपणास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. दुःख, वेदना, संकटे ही प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. आपल्या दुःखाकडे आपण नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. मेलेल्याशिवाय पुनरुत्थान नाही, म्हणजेच आत्मत्यागाशिवाय प्रतिफळ नाही. ख्रिस्ताचा आत्मत्यागाचा, प्रीतीचा, शांतीचा व क्षमेचा संदेश सुवार्थ कार्याद्वारे सर्वत्र पोहोचावा म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र आठवड्यात आपणास परमेश्वराच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ घालवता यावा व त्याद्वारे स्वतःच्या जीवनावर सखोल चिंतन करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, या तुझ्या गरजवंत ख्रिस्त सभेवर दया कर. संपूर्ण अंतःकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा तू स्वीकार कर. तुझ्या जीवनात सहभागी होणाऱ्या लोकांचा तू कधीही त्याग करू नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतरिया जीवनी
आणि फिरिनो माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ प्रभू परमेश्वर की त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अगदी पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्या यातना आणि मृत्यूमुळे आम्ही तुला प्रिय बनवतो. एकट्याने आम्ही काहीच मिळवू शकत नाही. या परिपूर्ण समर्पणामुळे तुझे प्रेम, तुझी दया आम्हाला प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. चंद करणे प्रभूकडे लावा. हो आपला परमेश्वर याचे आभार मानूया. पवित्र सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानते. हे योग्य व तारदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण पापरहित असूनही प्रभू येशूने आम्हा पाप्यांकरता स्वेच्छेने दुःख सहन केले. निर्दोषी असूनही आम्हाला दोषमुक्त करण्यासाठी त्याने मरण स्वीकारले. आपल्या मरणाने त्याने आमची पापे नष्ट केली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने आम्हाला आध्यात्मिक नवजीवन मिळवून दिले. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. खरोखर पवित्र आहेस, सर्व पापित्रांचा तू कम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठ. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा प्रभूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. माझ्या देव, माझ्या प्रभू. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. माझ्या देव, माझ्या प्रभू.
श्रद्धेचे रहस्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची मरणाच्या आणि पुनरुत्थानाची स्मृती आम्ही साजरी करीत असताना प्रभू तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू सर्व जगभर पसरलेले तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडव. ज्यांच्या अन्नबंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेतात आणि तुझ्या दैव विसरून मरण पावले आहे त्यांचे दुस्मरण त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. आपल्या वृद्ध बंधू भगिनीची आठवण करूया. प्रभू परमेश्वरा त्यांना स्वर्गाचे सुख दे. ज्या आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांची ऑपरेशन आहेत ती चांगल्या प्रकारे पार पाडावी. आखाती देशामधील इराण, अमेरिका हे युद्ध थांबावं, शांती प्रस्थापित व्हावी म्हणून येशूकडे प्रार्थना. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावं व तुझी स्तुती करू, तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्त द्वारे आणि ख्रिस्त आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थन देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्य तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा ओ स्वर्गातील बाबा तू आपल्या प्रेषित असतास मी तुम्हाला शांती देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. पण प्रभू आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या या रोगांच्या श्रद्धेकडे पाहू आणि त्यांना तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाईट देण्याची कृपा कर. प्रभू तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा आणि सर्वदा असो. आपण एकमेकास आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती देऊया. जगाची पापे
क्षेत्राच्या कोपरा आम्हावर दया कर. दूर करणाऱ्या क्षेत्राच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या क्षेत्राच्या कोपरा आम्हाला शांती. हे पहा, परमेश्वराचे कोप जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोपरू पहा. प्रभू येशू ख्रिस्त या कोपराच्या भोजनात बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त त्याच्या सार्वकालिक जीवनात आम्हाला सहभागी करून आणा.
हे प्रभू, या पवित्र ख्रिस्त शरीर अन्नाने तू आमची भूक दूर केली आहेस. तुझ्या पुत्राच्या मृत्यूमुळे आम्हाला आशेचा दीप दिसत आहे व आमची श्रद्धा दृढ बनत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला धीर व चिकाटीकडे आणि पूर्ण मुक्तीकडे आमची वाटचाल हो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आता नम्रतेने खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाबरोबर असो. दयास्वरूप परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या दुःख सहनाद्वारे आपल्या निस्वार्थी प्रेमाचं उदाहरण आपल्याला घालून दिले आहे. तुम्हाकडून ईश्वराची व लोकांची निस्वार्थी सेवा करू व त्यामुळे तुम्हाला परमेश्वराची अग्नी आशीर्वाद लाभो. ख्रिस्ताने आपल्या मृत्यूने मृत्यू कायमचा नष्ट केला हे आपण मान्य करतो. तो तुम्हाला सर्वकाचे जीवन दान करो. आम्हासाठी ख्रिस्ताने नम्रता स्वीकारली, त्याच्या अनुकरण तुम्हाकडून घडो व त्याच्या पुनरुत्थानात तुम्हाला सहभाग लाभो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो व सदा सर्व काळ तुम्हावर राहो. भक्तिभावाने पवित्र आठवड्यात प्रवेश करण्यात तुम्हाला पाठविण्यात येत आहे. सत्य